हरियाणाच्या म्हशीचं असं आहे की दूध काढताना एकदम छोट्या मुलाला पण बसवलं तर म्हैस अशी पाय वगैरे काही उचलत नाही, शांतपणे उभी राहते. ज्या प्रवादी म्हैस हिटवर यायलाच भरपूर वेळ घेते सुरुवातीला. सुरुवातीला तिला हिटवर यायला 6-7 महिने लागून जातात. व्यवसाय करायला कुठल्याही शिक्षणाची वगैरे काही गरज नाही, साधारण व्यक्ती कोणीही करू शकतो. आता आजच्या पोझिशनला आमच्याकडे 26 म्हशी आहेत. मुर्रा म्हैस खूपच छान आहे लॉंग टर्म साठी. मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आज आपण जळगाव किनोद या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी हे जे आपल्यासोबत दादा आहेत त्यांचा म्हशीचा गोठा आहे. या ठिकाणी मुरा म्हशी देखील आहेत आणि जाफराबादी म्हशी देखील आहेत. तर त्यांना दूध व्यवसायासाठी कोणती म्हैस फायदेशीर आहे, तसेच या ज्या म्हशी आहेत त्यांनी कुठून आणल्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. माझं नाव समाधान रवींद्र पाटील, गावाचं नाव किनोद, तालुका जिल्हा जळगाव. ओके. हो. कधीपासून हा व्यवसाय करताय? हा व्यवसाय आता 1.5 वर्ष झालं. बर. वैयक्तिक तुम्ही स्वतः करताय का? आम्ही म्हणजे स्वतः सुरू केला. अगोदर आम्ही म्हणजे एका म्हशीपासून सुरुवात केली होती. बर. घरच्या 5 म्हशी झाल्या, तेव्हा हरियाणावरून म्हशी घेतल्या आम्ही साहेबांकडून. सर जी नमस्ते. नमस्कार सर जी। परिचय करा के अपना। मैं महावीर नारायण हरियाणा जिन से। मैंने अभी सेठ के पास है जलगांव में किनौद में आया है देखने के लिए, और इधर आके बहुत खुशी मिली है। अच्छी तरह से भैंसों की केयरिंग की, अच्छी तरह बच्चे भी तैयार कर रहे हैं सेठ। अभी कटड़िया दिखाएंगे, बहुत ही अच्छी कटड़ी तैयार कर रहे हैं और बहुत ही अच्छा घोटा बनाया है। खाने पीने की सुविधा अच्छी है। दादा आता लहान मोठे सर्व किती जनावरे आहेत? लहान मोठे आपल्याकडे आता 50-55 जनावर आहेत. बर. कसा काय व्यवसाय, म्हणजे तुमचं रुटीन काय आहे व्यवसायाचं तुमच्या? रुटीन आपण सकाळी 2:30 वाजेपासून सुरुवात होते. बर. सकाळी 2:30ला भैया उठला की उठल्यावर लगेच आपण गव्हाणीमध्ये चारा टाकतो. चारा टाकून झाल्यानंतर त्याच्यावरच दाण टाकलं जातं मशीनचं, आणि दाण खायला मग अर्धा तास देतो मशीनना चारा दाण खायला. बर बर बर. हा, अर्धा तास झाल्यानंतर मग 4 वाजेला धार चालू करतो भैया. बर. धार 4ला चालू केली तर मग धार चालते आपली तरी 6:30-7 वाजेपर्यंत. गोट्याचं शेण वगैरे भरायचं, पाणी, सर्व सिस्टम सुरू होऊन जातं बस. बर बर. चाऱ्यामध्ये काय काय देतात? चाऱ्यामध्ये आपण ज्वारीचा चारा भरलेला आहे, बर. दादरेचा चारा भरलेला आहे, हरभऱ्याचा खार भरलेला आहे, सोयाबीनचं काळ भरलेलं आहे, त्याच्यात गहूचा भुसा पण भरलाय. बर. म्हणजे हर एक प्रकारचा चारा आहे? हर एक प्रकारचा ठेवलेला आहे. बर. आणि ओला चारा किती प्रमाणात देताय सध्या? ओला चारा आता एक टाइम ओला चारा देतो आपण. बर. हा, तो मशीनना मिक्स मध्ये देतो, त्याच्यावर थोडा सुका चारा टाकून देतो. बर बर बर. ज्या म्हशी आणल्यात त्या टोटल महावीर सरांकडून किती आणल्या म्हशी? महावीर सरांकडनं आपण आपल्या गोट्यावर आता 10 म्हशी आहेत. बर बर. हा. आणि पहिल्या दुसऱ्या ज्या आहेत त्या कोणत्या जातीच्या? पहिल्या आपल्या इकडच्याच होत्या, लोकल मधल्या म्हशी होत्या 5. बर. हा, आणि त्याच्यानंतर मग आपण गुजरातवरनं घेतलेल्या आहेत. बर. काय फरक वाटतं गुजरातच्या म्हशीमध्ये आणि हरियाणाच्या म्हशीमध्ये, काय फरक आहे? गुजरातच्या म्हशी थोड्या स्वभावाच्या गरम असतात. असं म्हणजे आता हरियाणाच्या म्हशीचं असं आहे की दूध काढताना एकदम छोट्या मुलाला पण बसवलं तर म्हैस अशी पाय वगैरे काही उचलत नाही, शांतपणे उभी राहते. तुम्ही लेडीजला पण म्हशी खाली बसवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बर बर. पण गुजरातच्या म्हशींचा स्वभाव थोडा तापट आहे. त्यांचं म्हणजे बच्चा वगैरे कधी वारलं तर मग त्यांना थोडा जास्तच प्रॉब्लेम होतो. बर बर बर. हा. म्हणजे काय दूध देत नाहीत का? बच्चा वारलं तर त्यांना दूध द्यायला थोडा प्रॉब्लेमच येतो, म्हणजे असं. बर. आणि ह्याच्यात काय फरक आहे, म्हणजे दूध क्षमतेत, गाभण राहण्यात काय असं? दूध क्षमतेमध्ये आणि गाभण राहण्यामध्ये मला तरी स्वतःचा अनुभव असा आहे की हरियाणाच्या म्हशी चांगल्या आहेत. बर. कारण त्यांचा खाली पिरियड भरपूरच कमी जातो. त्यांना स्वतःहून आपल्याला दूध सोडून द्यावं लागतं. बर बर बर. हा, म्हणजे दुधापासून तोडाव्या लागतात? हा, तोडाव्या लागतात त्यांना.
गाभण राहिल्यावर सुद्धा 8-9 महिने दूध देतात म्हशी हरियाणाच्या. बर बर बर. तसं ज्या प्रभादी लवकर कमी करते का दूध? ज्या प्रभादी म्हैस हिटवर यायलाच भरपूर वेळ घेते सुरुवातीला. हा सुरुवातीला तिला हिटवर यायला 6-7 महिने लागून जातात. बर. हा, आणि हिटवर आल्यानंतर बी मग लावायची, त्याच्यानंतर गाभ राहिला नाही राहिला वेळ भरपूर जातो आपला. बरोबर बरोबर. हा, आता साधारण कशी व्यवसायाची कंडिशन काय आहे या? दुग्ध व्यवसाय चांगला आहे, सर्वांनी करायला पाहिजे. वैयक्तिक अगर कधी लक्ष दिलं ना या व्यवसायामध्ये तर मग व्यवसाय चांगला आहे. बर बर बर. व्यवसाय करायला कुठल्याही शिक्षणाची वगैरे काही गरज नाही. साधारण व्यक्ती कोणीही करू शकतो आणि स्वतः छंद मन लावून कधी केला तर नफा आहे. बरोबर आहे. म्हणजे एक साधारण स्वतः लक्ष दिलं पाहिजे तर हा व्यवसाय आहे. हो हो हो. बरोबर आहे. आता महावीर सरांकडून कधी म्हशी आणल्या तुम्ही, किती दिवस झालं? महावीर सरांकडनं मी म्हणजे त्यांच्याकडनं 1.5 वर्ष अगोदर आम्ही एक लॉट घेतला होता. हा. त्याच्यानंतर मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये 3 म्हशी आम्ही ऑनलाईन मागवल्या होत्या. बर. हा, त्याच्यानंतर आता त्यांना म्हटलो होतो मी की आम्हाला ऑनलाईन करून द्या, पण ते म्हटले की स्वतः समोर येऊन घेऊन घ्या. बर बर. ऑनलाईन ज्या दिले त्या चांगले दिलेत का त्यांनी म्हशी? ऑनलाईन म्हशी पण टॉप क्लास आहेत. तुम्ही बघू शकता ऑनलाईन घेतलेल्या म्हशी त्या पण 8 महिने 6 महिने गाभण आहेत. आज मागचं म्हणजे मागच्या उन्हाळ्यात घेतल्या होत्या. बर. आज तुमचा 1 वर्ष झालं नाही, आता 1 वर्ष होतंय त्यांना. तेवढ्यात 8 महिन्याची गाभण म्हैस आहे मागच्या वर्षी घेतलेली. बर बर बर. म्हणजे सगळ्या चांगल्या म्हशी दिल्या. हा, चांगल्या आहेत. तिथे गेल्यावर कसं नियोजन होतं? त्यांच्या डेअरीवरती गेलात तुम्ही तर तिथून पुढे कसं नियोजन आणि तुम्हाला अनुभव काय आला तिथं? त्यांच्याकडे आम्ही इकडनं गेलो, त्यांनी आम्हाला सर्व गायडन्स केलं की तुम्ही अशी या ट्रेन कशी घ्यायची, कुठं उतरायचं. आम्ही जिनला उतरले तिथं ते स्वतः हजर होते आम्हाला पिकअप करायला. बर. तिथं आम्हाला पिकअप करून ते घरी घेऊन गेले. तिथं राहण्या खाण्याची व्यवस्था एकदम म्हणजे घरासारखंच होतं. गरम पाणी वगैरे एकदम छान होतं. आणि आम्ही थोडे म्हणजे दिपावळीच्या दिवसांमध्ये गेले होते, थंडीचे दिवस होते, तर अंथरून पांघरून पण एकदम छान व्यवस्था, खूप छान होती. असं आहे. आणि खायला आपल्याला घराची आठवण येणार नाही असं देतात ते. बर बर बर. म्हणजे सगळी सुविधा तिथं तुमची चांगली केली त्यांनी. हो हो हो. आता तिथं खरेदी कशी झाली आणि इसार द्यायला लागत होता का, किंवा काय आपल्या इकडे कसं असतं असं हात घालून त्या ह्याच्या किंमत ठरली जाते, कसं व्यवहार होते तिथली? तिथला व्यवहार खरेदी म्हणजे देणारा आणि घेणारा दोघांना स्पष्ट असतो. बर. असं इसार वगैरे त्यांचा काहीच राहत नाही की लोकांना वाटत असेल की ते तिकडून खात असतील किंवा इकडून खात असतील, तशातला काहीच प्रकार नाहीये. त्यांचा एकदम म्हणजे व्यवहार एकदम असा स्पष्ट असतो. ते आपल्या समोरच समोरच्याकडे व्यवहार करतात आणि आपण त्यांना जी किंमत सांगतो त्या किमतीपेक्षा पण ते कमी किमतीमध्ये आपल्याला करून देण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. बर बर बर. आणि त्यापेक्षा पण कमी करून दिलेले आहेत त्यांनी आम्हाला. बर. म्हणजे जो व्यवहार तुम्ही त्यांच्या बरोबर केला महावीर सरांबरोबर, त्या व्यवहारामध्ये तुम्ही समाधानी आहात? हो हो. आता साधारण पुढं या व्यवसायाचं तुमचं भविष्य काय राहणार आहे? काय म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला जायचंय? आता आजच्या पोझिशनला आमच्याकडे 26 म्हशी आहेत. बर. अजून याच्यावरून आपल्याला हा व्यवसाय वाढवायचा आहे. पुढे चालून स्वतःची विक्री चालू करायचा विचार चालू आहे आता. बर बर बर. प्रोसेसिंग युनिट पण चालू करायचं आहे. हा. बर बर बर. तर मंडळी तुम्ही बघू शकता दादांनी आता म्हणजे एक साधारण लहान मोठे त्यांच्याकडे 50-55 जनावरे आहेत आणि साधारण याच्यातूनच अजून क्वांटिटी वाढून त्यांना स्वतःच प्रोडक्शन चालू करायचं आहे. आता बरेचसे तरुण आहेत त्यांना रोजगार नाही आणि नोकरी जरी मिळाली तरी 15-20 हजाराच्या वरती काही नोकरी नाही, ते काय परवडत नाही. मग हा जर व्यवसाय केला तर फायदेशीर राहील का? हो, हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आपण स्वतः मालक असतो. बर. आपल्याला म्हणजे केव्हाही आपल्याला जसा वेळ मिळाला तसा आपण या ठिकाणी करू शकतो. घरातले आई वडील सर्व आपल्याला मदत करतात. बरोबर. त्याच्यामुळे हा व्यवसाय करणं खूपच छान आहे. 15-20 हजाराची नौकरी करण्यापेक्षा हा व्यवसाय चांगला है. महावीर सर, आप क्या बोलना चाहते हो? सर जी, मैं एक बात बोलना चाहता हूँ। जैसे कहीं भी भैंस लेने जाओ, प्रॉपर मत लेके जाओ कहीं भी साथ में। कहीं से भी भैंस लो लेकिन सीधा डायरेक्ट लो अगले से। ब्रोकर बहुत हुए हैं। अभी 2 दिन पहले भी मेरे पास एक का फोन आया, सर जी मैं ग्राहक लेके आ रहा हूँ ऐसा वैसा। मैं सर जी मेरे पास ग्राहक की जरूरत नहीं है लेके आने के लिए, अगर आना सीधा नहीं को जरूरत है किसी ब्रोकर को लेके आने के लिए।
ब्रोकरों से सावधान रहो सर। अभी मंडळी ब्रोकर बहुत हो गए आपके महाराष्ट्र में। बरोबर आहे. तर मंडळी बरेचसे कमिशन एजंट झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, जे म्हणतात की तुम्हाला म्हशी घेऊन देतो आम्ही चांगल्या व्यापाऱ्याकडून आणि परत त्याच्यामध्ये कमिशन खातात. तर स्वतः डिरेक्टली गेलेलं फायदेशीर आहे शेतकऱ्यांनी, हो. कारण त्याच्यात कॉस्टिंग पण कमी बसेल आणि यांच्या पद्धतीने हे पण म्हशी चांगल्याच घेऊन देत असतील. हो. बरोबर आहे. आता बाकी तिथे गेल्यावर काय बाहेरच्या पार्ट्या होत्या का यांच्याकडून? बाकी तिथे गेल्यावर आम्ही जेव्हा गेले तेव्हा खरेदी चालूच होती. आम्ही गेले त्याच दिवशी त्यांची म्हणजे खरेदी संपली संध्याकाळी. बर, तर होत्यात त्यांच्याकडे आणि आम्ही निघत होते तेव्हा आपण 2 पार्टी येऊन बसलेल्या होत्या. बर. म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे. रेग्युलर कस्टमर आहेतच तिकडे. बर बर बर. बाकीच्या शेतकऱ्यांचे काय विचारपूस केली असेल तुम्ही तिथं? बाकीच्या शेतकऱ्यांची विचारपूस केली. सर्वांचा रिस्पॉन्स एकदम पॉझिटिव्ह होता. सर्वच म्हणजे असं की सरांनी एकदम छान एकदम वाजवी किमतीमध्ये म्हशी अवेलेबल करून दिल्या. बर बर. हा, आणि ब्रीडिंगच्या म्हशी अवेलेबल करून देतात ते असं. आता जे म्हशी भरता तुम्ही, तर ते कशा पद्धतीने भरता? सेमी आर्टिफिशियल करताय का नॅचरल ब्रीडिंग करता? नाही, आपण नॅचरल ब्रीडिंग करतो. बर. आपण बुल घेतलेला आहे, सरांकडनंच बुल घेतलेला आहे. हा. चांगली म्हणजे चांगला आहे का तो पण बुल? हो, बुल एकदम छान आहे. आता जस्ट 6 दात झालेला आहे. बर बर बर. हो. हाईट वगैरे चांगली आहे सगळी? हाईट वगैरे एकदम छान आहे. बरोबर बरोबर. हो. आता ज्यांना कुणाला जर म्हशी करायच्या असतील, गोठा करायचा असेल, तर त्यांनी जाफराबादी म्हशीपासून चालू केलं पाहिजे का मुरा म्हशीपासून? ज्यांना गोठा चालवायचा आहे, सुरू करायचा आहे आणि त्यांना म्हणजे मशीनकडून जास्त वेध करून घ्यायचे आहेत, बर, कंटिन्यू त्याच म्हशी ठेवायच्या आहेत. असं बाकी गोठेवाल्यांचं कसं असतं की म्हशीचं एक वेध घेतलं की ती म्हैस काढून टाकतात. पण ज्यांना खरोखरच त्या मशीनकडून ब्रीडिंगवर काम करायचं आहे त्यांनी मुरा म्हशी घ्यायला पाहिजेत. बर. माझ्या म्हणजे इच्छेने ब्रीडिंग वर पण काम करायचं आणि लॉंग टर्म साठी आपला गोठा टिकवायचा असेल तर. हो, मुरा म्हैस खूपच छान आहे लॉंग टर्म साठी. बरोबर बरोबर. आता साधारण गोठ्यामध्ये किती दुधाच्या म्हशी आहेत आणि किती लिटर दूध जाते? आता आपल्या गोठ्यामध्ये 12 लिटर पासून 18 लिटर पर्यंत म्हशी आहेत. बर. आणि दूध किती जातं? आणि दिवसाला आपलं तरी 170 लिटर दूध चालू आहे दोघं टाइमचं. काय रेटने देताय पुढे दूध? आपण पुढे तरी 65-70 ने देतो. 65-70 ने? हो. बर बर. म्हणजे चांगला रेट परवडतो का हा रेट? हो, तरी आपली स्वतःची विक्री जर असली ना तर हा धंदा खूपच पुरतो अजून. बरोबर आहे. आपण म्हणजे 100% वेळ दिला पाहिजे त्याचा. हो हो. बरोबर बरोबर. तर मंडळी तुम्ही बघू शकता आज ह्या पद्धतीने आपण या दादांची माहिती घेतली. मेन मुद्दा असा होता की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका असतात की जाफराबादी म्हशी चांगल्यात, मुरा म्हशी चांगल्यात, पण लोक यामध्ये कोणती घ्यायची याच्यामध्ये कन्फ्यूज होते. तर दादांनी त्यांचा अनुभव सांगितला. त्यांच्या गोट्यामध्ये दोन्ही जातीच्या म्हशी आहेत, जास्त करून यांच्याकडे मुर्रा आहेत आणि ट्रायलसाठी ह्यांनी जाफराबादी म्हशी घेतलेल्या होत्या. तर त्यांना रिझल्ट मुर्राचाच चांगला वाटला आणि भविष्यात पण ते मुर्रा म्हशी जास्त प्रमाणात वाढवणार आहेत. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगता? जर म्हशी घ्यायच्या झाल्या तर महावीर शेठ कशा आहेत? म्हशी घ्यायच्या असल्या तर महावीर सरांचा एकदम म्हणजे व्यवहार एकदम क्लिअर आहे. तिथं काही असं धोकाधडीचं काहीच काम नाही आहे आणि एकदम म्हणजे वाजवी दरामध्ये आपल्याला म्हशी ते खरेदी करून देतात तिथं. आणि त्यांचं तिथं राहण्या खाण्याची सुविधा एकदम खूपच छान आहे. बर बर. हो, म्हणजे काही टेन्शन नाही आणि सिलेक्शन पण एक टॉप क्लास आहे. बर. आपल्याला जर नाही पसंत पडली किंवा आपल्याला जर ती म्हैसच समजली नाही तर ते काय म्हणजे सांगतात का अशी म्हैस ही फायद्याची पडू शकते? हो हो, ते तसं सांगतात. आपल्याला जर पसंत पडत असली आणि त्यांना वाटलं की ही म्हैस आपल्याकडे येऊन दूध काढणार नाही तर ते तसं पण आपल्याला सांगून देतात की ही म्हैस तुम्ही घेऊ नका, म्हणजे तिथंच कॅन्सल करून टाका. हो हो. बरोबर बरोबर. तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही बघितलंच की जर म्हशी खरेदी करायच्या झाल्या तर एक शेतकऱ्यांसाठी महावीर शेठ एकदम उत्तम पर्याय आहेत. कारण चांगल्या जमून म्हशी देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना ते करतात. तर तुम्हाला जर म्हशी करायच्या झाल्यास किंवा या व्यवसायातली काही माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवरती महावीर सरांचा नंबर आहे त्या ठिकाणी संपर्क करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.